नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत कह का किम या पाठाचा उर्वरित भाग. आपण यापूर्वी कह आणि का या प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग कसा करायचा हे बघितलं. आता आपण किम या प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूयात. आपण बघितलं आहे की कह हे पुल्लिंगी प्रश्नार्थक सर्वनाम आहे, त्यानंतर का हे स्त्रीलिंगी प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि किम हे नपुंसकलिंगी प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर बघा, सुरुवातीला आपण तुमच्या पुस्तकामध्ये जी वाक्य दिलेली आहेत ती आपण बघूयात. एतद आणि तद. एतत् फलम एतत् पतती. एतत् म्हणजे हे, एतत् फलम हे फळ आहे, एतत् पतती हे पडतं, किम पतती काय पडते, एतत् फलम पतती हे फळ पडतं. त्यानंतर बघा, तत् कमलम ते काय आहे तर कमळ. तत् विकसती ते विकसित होतं किंवा उमलतं. किम विकसती काय उमलतं, तत् कमलम विकसती ते कमळ उमलतं. आपण यापूर्वी बघितलं होतं की पुल्लिंगामध्ये एषः हा शब्द जो आहे किंवा हे जे सर्वनाम आहे तर आपल्यापासून जवळ असलेल्या व्यक्तीसाठी आपण वापरतो आणि सह हे पुल्लिंगी सर्वनाम आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीसाठी. त्यानंतर एषा हे सर्वनाम आपल्यापासून जवळ असलेल्या स्त्रीसाठी आणि सा हे सर्वनाम आपल्यापासून दूर असलेल्या स्त्रीसाठी. तसेच आपल्यापासून जी वस्तू जवळ आहे तर त्यासाठी नपुंसकलिंगामध्ये एतद याचा प्रयोग केला जातो आणि जी वस्तू आपल्यापासून दूर आहे त्यासाठी तद या सर्वनामाचा तत् किंवा तद या सर्वनामाचा प्रयोग तिथे केला जातो. त्यानंतर बघूयात कृतीही. क्रियापदम योजयित्वा छात्राः वाक्यानि वदन्ति. तर बघा, व्यजनम भ्रमति, अपत्यम हसति, जलम वहति, रेलयानम गच्छति. त्यानंतर इथे क्रीडा दिलेली आहे. शिक्षकः एकैकं शब्दं वदति, शब्दस्य लिंगं ज्ञात्वा छात्राः क्रियां कुर्वन्ति. शिक्षक एक एक शब्द सांगतात आणि शब्दस्य लिंगम ज्ञात्वा म्हणजे शब्दाचं लिंग जाणून घेऊन छात्राः म्हणजे विद्यार्थी त्याप्रमाणे क्रिया करतात. बघा, यथा यदि पुल्लिंग शब्दः तर्हि छात्राः हस्तम उपरी कुर्वन्ति. जर शिक्षकांनी पुल्लिंग शब्द उच्चारला तर विद्यार्थी त्यांचा हात वर करणार. त्यानंतर यदि स्त्रीलिंग शब्दः तर्हि तालिका वादनम आणि जर स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्यांनी टाळी वाजवायची आहे. यदि नपुंसकलिंग शब्दः तर्हि ओम इति ध्वनिः आणि नपुंसकलिंगी शब्द असेल तर ओम हा ध्वनी त्यांनी त्यांच्या मुखातनं काढायचा आहे. तर बघा, इथे शब्द दिलेले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी कृती करायची आहे. अश्वः आता हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून हात वरती करायचा. वृद्धा स्त्रीलिंगी शब्द म्हणून तालिका वादनम. पर्णम नपुंसकलिंगी शब्द म्हणून ओम असा आवाज. वृक्षः हा पुल्लिंगी शब्द म्हणून हात वर करायचा. एषः हा सुद्धा पुल्लिंगी शब्द म्हणून पुन्हा हात वर करायचा. त्यानंतर पेटिका हा स्त्रीलिंगी शब्द म्हणून तालिका वादनम टाळी वाजवायची. गगनम हा नपुंसकलिंगी शब्द म्हणून ओम असा आवाज काढायचा आहे. अशा प्रकारे इतर जे शब्द उर्वरित शब्द आहे तर शिक्षकांनी ते वर्गामध्ये उच्चारायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे कृती करायची आहे. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. बघा, प्रश्न पहिला जो आहे, योग्य स्तंभेषु शब्दान लिखत. आता इथे शब्द दिलेले आहेत वेगवेगळ्या लिंगांमधली, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सहा, त्यानंतर सा आणि तद ही सर्वनामं दिलेली आहेत. तर जी पुल्लिंगी शब्द आहेत ती सह या सर्वनामाच्या खाली लिहायची आहे. त्यानंतर सा याच्या खाली स्त्रीलिंगी शब्द लिहायची आहेत आणि जी नपुंसकलिंगी शब्द आहेत तर ती तत् याच्या खाली लिहायचे आहेत. तर बघा, चंद्र हे येईल सहमध्ये. त्यानंतर लता सा या शीर्षकाखाली. त्यानंतर पत्रम हे तत् या शीर्षकाखाली. त्यानंतर दुग्धम पुन्हा तत् नपुंसकलिंगी शब्द. पादरक्षा स्त्रीलिंगी म्हणून सा या कॉलममध्ये येईल. त्यानंतर अश्वः सह या कॉलममध्ये येईल. विमानम हे तत् या कॉलममध्ये येईल नपुंसकलिंगी. त्यानंतर शाटिका हे स्त्रीलिंगी हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे सा या शीर्षकाखाली येईल. वृद्ध हा पुल्लिंगी असल्यामुळे सह या कॉलममध्ये येईल. पेटिका हा स्त्रीलिंगी असल्यामुळे सा या शीर्षकाखाली येईल आणि गृहम तत् या शीर्षकाखाली येईल.
दुसरा प्रश्न जो आहे तो आहे प्रश्न निर्माणम कुरुत। तर तुम्हाला इथे काही वाक्य दिलेली आहेत, तर आपल्याला त्या वाक्यांवरनं म्हणजे कर्ता जो आहे तर ज्या लिंगामध्ये आहे त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। एक उदाहरण म्हणून इथे दिलेलं आहे बघा, यथा मृगः धावती कः धावती। मृगः शब्द पुल्लिंगामध्ये असल्यामुळे कः हे प्रश्नार्थक सर्वनाम आलं आहे। त्यानंतर बघा छात्रः लिखती, छात्रः पुल्लिंगी शब्द असल्यामुळे कः लिखती। त्यानंतर दुसरं वाक्य फलम पतती। आता फलम हा नपुंसकलिंगी शब्द आहे म्हणून इथे प्रश्नार्थक सर्वनाम येईल किम पतती। बालिका गायती, बालिका हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे तिथे प्रश्नार्थक सर्वनाम जे येईल तर ते स्त्रीलिंगात येईल, का गायती। त्यानंतर चौथं वाक्य बघा मर्कटः खादती, मर्कटः पुल्लिंगामध्ये असल्यामुळे कः खादती। एषा पश्यती, एषा हा शब्द स्त्रीलिंगामध्ये असल्यामुळे का पश्यती। त्यानंतर बघा प्रश्न तिसरा तालिकातः शब्दांचित्वा कथां पूरयत। तालिका जी दिलेली आहे तर ती तालिका बघून जे काही शब्द आहेत तर योग्य ठिकाणी आपल्याला त्या कथेमध्ये ते बसवायचे आहेत। तर बघा एकः काकः अतीव तृषार्तः। त्यानंतर सः अत्र तत्र भ्रमति किंतु जलं नास्ति। सः वने एकं घटं पश्यति किंतु घटे जलम् अल्पं। सः खिन्नः भवति, सः घटस्य समीपे पाषाणखण्डान् पश्यति। सः एकैकं पाषाणखण्डं घटे क्षिपति। तेन जलम् उपरि आगच्छति, काकः जलं पिबति संतुष्टः च भवति। त्यानंतर बघा आता इथे आपला भाषाभ्यास संपलेला आहे। तुमच्या पाठामध्ये पुढे पठत बोधत या शीर्षकाखाली काही अव्यय दिलेली आहेत। आता आपण ती अव्यय जाणून घेऊयात। अव्यय म्हणजे काय, तर अव्ययासाठी कारिका अशी वापरली जाते, सदृशं त्रिषु लिंगेषु वचनेषु च सर्वेषु सर्वासु च विभक्तिषु यन्न वेति तद्व्ययम्। अर्थात कुठल्याही लिंगवचन विभक्तीमध्ये जर आपण अव्ययाचा प्रयोग केला तर त्यामध्ये बदल होत नाही। तो शब्द जो आहे जे अव्यय आहे ते जसंच्या तसं वापरलं जातं। तुम्ही मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये शिकलेला आहात की काही विकारी आणि अविकारी शब्द असतात, तर अव्यय हे अविकारी शब्दांमध्ये येतं। तर या अव्ययांना तुम्ही वाक्यामध्ये कुठे जरी वापरलं तरी त्या अव्ययांमध्ये कुठेही बदल होत नाही आणि म्हणूनच त्याला अव्यय असं म्हटलं जातं। तर संस्कृतमध्ये जी अव्यय आहेत ती आपण बघूयात। बघा शुनकः अत्र, आता अत्र या शब्दाचा अर्थ होतो येथे। त्यानंतर पर्वतः तत्र, तत्र म्हणजे तेथे। वायुः कुत्र, कुत्र म्हणजे कोठे, तर वायू कुठे आहे, तर वायुः सर्वत्र, सगळीकडे आहे, सर्वत्र म्हणजे सगळीकडे। यानम कुत्र, यान कुठे आहे, बालिका अत्र, मुलगी येथे आहे। वृक्षः तत्र, झाड तेथे आहे। वायुः सर्वत्र, वायू सगळीकडे आहे। यानम अत्र नास्ति, म्हणजे यान येथे नाही। कंदुकः कुत्र, म्हणजे बॉल कुठे आहे। नदी कुत्र, नदी कुठे आहे। प्रकाशः कुत्र, प्रकाश कुठे आहे। यानम तत्र नास्ति, यान तेथे नाही। कंदुकः अत्र, बॉल येथे आहे। नदी तत्र, नदी तेथे आहे। प्रकाशः सर्वत्र, प्रकाश सगळीकडे आहे। यानम अन्यत्र, म्हणजे यान दुसरीकडेच आहे। बालिका कंदुकः शुनकः च एकत्र, तर मुलगी बॉल आणि कुत्रा हे एकत्र आहेत, एकाच ठिकाणी आहेत। गृहम वृक्षः च एकत्र, आणि घर आणि झाड हे एकत्रच आहेत। वदत म्हणजे म्हणा, अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र एकत्र। तर ही जी सगळी अव्यय आहेत तर ती पुन्हा एकदा तुम्ही म्हणायची आहेत। आपला पाठ येथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा हो, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।